आपण आता एकंबे गटाच्या साप गणात आलो आहोत. इथं पंचायत समितीला तिहेरी फाईट आहे आणि जिल्हा परिषदेला दुहेरी. ते आपण विचारणार आहोत की लोकांचा कल कोणाच्या बाजूने जास्त आहे. इथं बरीचशी वृद्ध मंडळी बसलेली आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांच्या गावाचा कल कोणाच्या बाजूने, कोणाच्या बाजूने कल. धनुष्यबाण, घड्याळ का टेबल? धनुष्यबाण. दोन्ही पण खाली वरती धनुष्यबाण. कोणाच्या बाजूने? धनुष्यबाण कोणाच्या बाजूने? धनुष्यबाण. सगळे धनुष्यबाण. सगळे धनुष्यबाणच्या बाजूने. हो हो धनुष्यबाण. का धनुष्यबाणाच्या बाजूने? काय आहे धनुष्यबाण? का धनुष्यबाणाच्या बाजूने? भाजप शिवसेना आम्ही पहिल्यापासूनच आहे. पहिल्यापासून म्हणजे हा. जुने शिवसैनिक आहे तुम्ही? हा? जुने शिवसैनिक. हो हो हो. जुने शिवसैनिक सुद्धा भेटलेले आहेत. का धनुष्यबाणाच्या बाजूने कल? आम्ही बाहेरचे आहेत, परगावचे. आम्ही गावात कोणाच्या बाजूने कल? आम्ही टेबल आणि घड्याळ. टेबल आणि घड्याळ. म्हणजे वरती टेबल आणि जी घड्याळ राहील एक मज्जी राहील घड्याळ. जिल्हा परिषद टेबलला, हा नाही जिल्हा नाही परिषद घड्याळाला घड्याळ आणि पंचायत समिती टेबलला. कोण आहे टेबलचे उमेदवार? किरणाबा. आणि तुमच्या गावातलेच दोन उमेदवार आहेत, एक एक- टेबल आणि एक एक धनुष्यबाण. 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 मग काय आतापर्यंत काय त्यांनी केले गावासाठी? ती काय गावचे माजी सरपंच होते, उपसरपंच. माझे सरपंच होते. बरीचशीच काम गावात केली. केलेले आहेत. कोणाच्या बाजूने कल? मी नाही कोणाच्या बाजूने. कोणाच्या बाजूने नाही. कोणाच्या बाजूने कल आहे? शिवसेना. शिवसेना. का शिवसेनेच्या बाजूने? पहिल्यापासून आमचं आहे ते. पहिल्यापासून जुने शिवसैनिक. कोणाच्या बाजूने कल आहे? शिवसेना. शिवसेनेच्या. मुंबई बसी एकनाथ शिंदे, आम्ही कुमारवाडा चौथाकडे सगळे आम्ही शिवसेना बसतो. शिवसेनेचं जुने शिवसैनिक आहे का? हा जीवन जुने शिवसैनिक आहे. कोणाच्या बाजूने कल आहे? कल शिवसेनेच्या बाजूने. शिवसेनेच्या बाजूने. पंचायत समितीला कोणाच्या बाजूने? भगवान कदम शिवसेना. भगवान. शिवसेना. दोन्ही साईडला शिवसेना. तुमच्या गावातला अजून एक उमेदवार उभा आहे. हो असले तर आता अपक्ष. शिवसेनेनं काय कामं केलीत म्हणून त्यांच्या बाजूने उभे आहे? कसं झालं आता सापचा जो प्रश्न हा. आहे तो प्रामुख्याने शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो विकास होतोय शिवसेना. शिवसेना. शिवसेनेच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्याचे जे आमदार आहेत आदरणीय आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून जे हे कटापूर योजनेचा एक टप्पा आमच्या सापगावच्या पूर्वेकडून म्हणजे जाणार. निवडणूक पाणी प्रश्नावर सुरू आहे. हा 100% पाणी प्रश्नावर तर पाणी प्रश्नावर आणखी नागरिक आहेत आपल्याला इथे, तर आपण त्यांना विचारणार आहोत की कोणाच्या बाजूने कल असणार आहे. कोणाच्या बाजूने कल आहे? सांगा. बोला बोला कोणाच्या बाजूने? बोला की इकडे घ्या. गावातल्या लोकांना पंचायत झाले, कारण गावातले पंचायत समितीला दोन उमेदवार आहेत. एक टेबल म्हणजे अपक्ष उमेदवार आहे आणि एक शिवसेनेच्या बाजूने उभा राहणारा उमेदवार आहे. तर आणखीन मंडळी आपल्याला दिसतात तिथं जी. बाबांना पण विचारूया. बाबा कुणाच्या बाजूने कल आहे? टेबल, घड्याळ. घड्याळाच्या बाजूने. का घड्याळाच्या बाजूने? काम म्हणजे काय काम केलंय घड्याळांनी आतापर्यंत? काम केलं नाही तर ना केलं पण आमच्या घरातलं जवळ आलं. जवळचे व्यक्ती उभे आहेत. जवळचे व्यक्ती उभा असल्यामुळे तर आपण आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांचा कल कोणाच्या बाजूने असणार आहे. इथं लक्ष्मीचं मंदिर आहे. आपण मंदिरासमोर दोन व्यक्ती बसलेत, आपण त्यांना विचारूया. बाबा, जिल्हा परिषदची निवडणूक लागली आहे पंचायत समितीची. कल कुणाच्या बाजूने आहे? तुमच्या गावात दोन उमेदवार आहे आणि तुमच्या गणात तिरंगी निवडणूक सुरू आहे. काय कोणाच्या बाजूने? एक धनुष्यबाण आणि एक अपक्ष. म्हणजे वरचं मत धनुष्यबाण आणि खालचं मत अपक्ष. चिन्ह काय आहे? टेबल. 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 तुमचं कोणाला मत बाबा? का? कोणाच्या बाजूने कल आहे? टेबल. टेबल. हो. आणि वरती जिल्हा परिषदला काय म्हणते वर कोणाला देणार? वरचं मत कोणाला देणार म्हणते ती. आता मला ते कारण नजर आता माझी कमी झाली हा, ना. हा. तर गावातले दोन उमेदवार असल्यामुळे लोकांच्या बोलण्यात थोडी विसंगती जाणवते आपल्याला. अनेकही नागरिक आहेत इथे, आपण पाहूयात. आपण पाहतोय की अजितदादांना ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहिली जाते.
आणि इथं आणखीन एक मंदिर आहे आणि इथं साप गावचे ग्रामस्थ बसलेले आहेत. सापगण मोठा आहे. सापगणातले 2 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. तर आपण माणसांना विचारूया गावातल्या की त्यांचा कल कोणाच्या दिशेने असणार आहे. बाबा काय म्हणताय, कशी चालली निवडणूक? कशी चालली निवडणूक? मला नाही तुझं कशी चालली बाबा निवडणूक? चांगली चालली आहे. चांगली चालली निवडणूक. पारंपरिक पत्त्याचा डाव रंगलाय खरं तर इथं. म्हणजे म्हाताऱ्या माणसांना ही करमणूक असते. रिटायरमेंट नंतर शेतीची कामं उरकल्यानंतर माणसांचे असे बऱ्यापैकी करमणुकीचे झाकू नका. करमणूक आहे त्यात तुम्ही काही वाईट करत नाहीत. कोणाच्या बाजूने कल आहे बाबा? कोणाच्या बाजूने कल आहे? शिवसेना भाजप. भाजपचा उमेदवार नाही पण शिवसेनेचा शिवसेनेचा. दोघांची. तुमच्या गावात इथं गणात तिरंगी लढत आहे. टेबल, घड्याळ, धनुष्यबाण. काय वाटतंय तुम्हाला, कोणाच्या बाजूने कल आहे? धनुष्यबाण येणार. धनुष्यबाण येणार वाटतं. हो. दोन्ही खाली पण खाली वरती पण पण. वरती पण. हो. वरती पण. काय बाबा काय सांगताय? एकच येणार किरणाबाद किरणाबाद. काय आहे त्यांचं चिन्ह, काय आहे? टेबल टेबल. काय म्हणताय बाबा, काय कल आहे? धनुष्यबाण दोन्ही पण. काय कल आहे? टेबल. टेबल. बघा आपण बघतोय की धनुष्यबाण असू नाही तर टेबल. मैत्री मैत्री आहे पण राजकारण हे वेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि अशा प्रकारचं जे वातावरण असतं हे फक्त गावच्या निवडणुकांमध्येच पाहायला मिळतं. अगदी विरोधक आहेत राजकारणात पण एकत्र बसून पत्ते खेळतात. बाबा कोणाच्या बाजूने कल आहे? किरणाबाद टेबल टेबल. टेबल. कोणाच्या बाजूने कल आहे? आम्ही उमेदवार बघून मतदान. उमेदवार बघून. कोणाच्या बाजूने कल आहे? धनुष्यबाण का धनुष्यबाण? कार्य आहे चांगलं. काय गावात काय काय कामं केले? बराच विकास केला. विकास केलाय. काय काय एक विकास काम सांगा. आता काय सांगू तुम्हाला. हा कोरोना युद्ध. कोरोनाच्या टायमिंगला साथ दिली चांगली. काय कोणाच्या बाजूने कल आहे? धनुष्यबाण. वरती खाली दोन्हीकडे पण. दोन्ही बाजू. दोन्हीकडे पण. हो. काय म्हणाल, कोणाच्या बाजूने कल आहे? धनुष्यबाण. धनुष्यबाण. काय म्हणाल? धनुष्यबाण. काय म्हणाल? काय सांगा की काय म्हणाल, कोणाच्या बाजूने कल आहे? कल कोणाच्या? धनुष्यबाण. काय धनुष्यबाण? शिवसेना कार्य चांगलं आहे. शिवसेनेचं काय? जुने शिवसैनिक आहे. शिवसैनिकात आपल्याला दिसतोय धनुष्यबाणाच्या बाजूने आणि तिरंगी लढत असल्यामुळे दुसरा कल आहे हा अपक्ष उमेदवार आहेत टेबल. त्यांच्या दिशेने सुद्धा काही प्रमाणात कल दिसून येतोय. आणखीन महिला किंवा नागरिकांकडे आपण जाणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की गावाचा सापगणाचा कल कोणाच्या दिशेने असणार आहे. कंबे गटाच्या सापगणाच्या अपशिंगे या गावात आलो होतो आपण. अपशिंगे गावचा सुद्धा एक उमेदवार रिंगणात आहे राष्ट्रवादीकडून. तर इथल्या लोकांना गावच्या आपण विचारणार आहे की त्यांचा कल कोणाच्या बाजूने आहे तो. चला. पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक सुरू आहे माहिती आहे ना बाबा. कुणाच्या दिशेने कल वाटतोय लोकांचा? तुमच्या इथे तिरंगी लढत आहे पंचायत समितीला. कोणाच्या दिशेने कल वाटतोय? मी काय तसं फिरायला निदान कुठं काही नसतो. पण कल कोणाच्या दिशेने वाटतोय? मला काय तसं काय माहिती. कोणाच्या दिशेने कल वाटतोय? राष्ट्रवादी. राष्ट्रवादी. का राष्ट्रवादीच्या दिशेने? राष्ट्रवादीचे कार्य व्यवस्थित आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यवस्थित. आणखीन काही मंडळी इथं बसलेले आहेत आपण त्यांना विचारूया की त्यांचा कल कोणाच्या बाजूने. कोणाच्या बाजूने आहे बाबा कल? कोणाच्या? राष्ट्रवादी राष्ट्रवादी. दोन्ही साईडला. पंचायत समिती जिल्हा परिषद राष्ट्रवादी. तुमच्या गावचा उमेदवार आहे, काय सांगाल उमेदवाराविषयी? 100% येणार. काय कामं केलेत राष्ट्रवादीने गावात? भरपूर कामं केले. भरपूर कामं केली. कोणाच्या दिशेने कल वाटतंय? सांगितलं की ते सगळ्यांचं एकच. एकच गावचा उमेदवार आहे म्हणून. गावचा उमेदवार. काय अपेक्षा आहेत तुम्हाला गावातल्या मुलाकडून? तुमच्या गावातला तो निवडून आल्यानंतर अपेक्षा तो आपाप सोडवणार. सोडवणार. पदरचा खर्च करतो. पदरचा खर्च करतो. तर वृद्धांचं असं म्हणणं आहे की तो त्यांच्यासाठी पदरचा खर्च करतो आणि त्यांच्या गावाचा उमेदवार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणखीन काही मंडळी पाहूयात आपण त्यांना विचारूया की त्यांचा कल कोणाच्या दिशेने असणार आहे. गावातलं मंदिर आहे अपशिंचं. तरुण मंडळी थांबलीत. तरुण मंडळी दिसतात. कोणाच्या बाजूने कल आहे पंचायत समिती जिल्हा परिषद? राष्ट्रवादी. राष्ट्रवादी. का? कारण आता सगळीकडे वारतीच आहे आणि कामाची माणसं आहेत. कामाची माणसं आहेत. काय त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला? अपेक्षा ते आता आम्ही बोलल ते काम करायची तयारी आहे करायची त्यांच्यासाठी. तयारी आहे. तुमच्या उमेदवारांची नावं काय? आमचे जेडपी गटाचे उमेदवार आहेत राजेश्री दयानंद भोसले आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत अजिंक्य ज्ञानदेव कदम.
तुमच्या गावचा मुलगा आहे. हा. काय वाटतं दादा तुम्हाला कोणाच्या बाजूने कल आहे? राष्ट्रवादी. राष्ट्रवादीच्या बाजूने. तर बऱ्याचशा तरुणांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीच्या दिशेने कल आहे म्हणून. आणखीन गावात समोर मंडळी थांबलीत. आपण त्यांना विचारूया मंदिरात की कोणाच्या बाजूने कल आहे त्यांचा तो. तुमच्या गावचं मंदिर आणि गावचं एकंदरीत एकदम स्वच्छता आहे. गावाचे उमेदवार उभे आहेत. तुमचा कल कोणाच्या दिशेने? राष्ट्रवादी. का राष्ट्रवादी? का राष्ट्रवादी? काय केलं राष्ट्रवादीने? उमेदवार व्यवस्थित आहेत. उमेदवार व्यवस्थित आहेत म्हणून. काय म्हणताय बाबा? राष्ट्रवादी राष्ट्रवादी. काय म्हणताय? राष्ट्रवादी. दोन्ही वरही खाली राष्ट्रवादी. दोन्ही काय म्हणताय बाबा? राष्ट्रवादी. तर आपण बघतोय अपशिंगे गावाचा उमेदवार असल्यामुळे बऱ्यापैकी गाव राष्ट्रवादीच्या दिशेने झुकलेला आहे. आणखीन ठिकाणी आपण जाणार आहोत आणि त्यांचा कल कदाचित धनुष्यबाणाच्या दिशेनेही झुकताना दिसेल. पाहूयात. आपण आता आलो आहोत एकंबे गटातल्या सापगणातल्या सासुर्वे गावात. इथं काही नागरिक बसलेले आहेत. आपण त्यांना विचारणार आहे की त्यांचा कल हा कोणाच्या दिशेने असणार आहे. तर बरेचसे मंडळी इथं दिसत आहेत आपल्याला. मध्यमवर्गीय वयाचे आहेत लोक. त्यांना विचारूया कोणाच्या दिशेने कल आहे तुमच्या गावाचा? कोणाच्या दिशेने कल आहे? घड्याळ का धनुष्यबाण? धनुष्यबाण. धनुष्यबाण. कोणाच्या दिशेने कल आहे? धनुष्यबाण. का धनुष्यबाण? धनुष्यबाण गावाला प्रगती रोड वगैरे हे भरपूर आहे. काय गावात काम केलं धनुष्यबाण? आता रोडचे काम चालू आहेत. तुमच्या उमेदवाराचं नाव काय? सुनीताई भोसले. आणि गणाच्या गणाचं सापगण. नाव काय उमेदवाराचं? जिल्हा परिषद पंचायत समिती. पंचायत समितीचं. पंचायत समिती भगवान कदम. भगवान कदम. काय म्हणताय तुमचं कोणाच्या दिशेने कल आहे? धनुष्यबाण. धनुष्यबाण. आणखीन बरीचशी मंडळी इथं बसलेत. आपण त्यांना सुद्धा विचारूया की त्यांचा कल हा कोणाच्या दिशेने असणार आहे. बाबा काय म्हणताय? पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. गावाचा कल कोणाच्या बाजूने दिसतोय? घड्याळ का धनुष्यबाण? टेबलाच्या बाजूने दिसतंय. आणि वरती गटात जिल्हा परिषद मध्ये काय आता बघू कोणाच्या बाजूने वाटतंय तुम्हाला कल? कोणाच्या बाजूने वाटतंय? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. मराठा माणूस आहे. मराठा माणूस आहे म्हणून. मग तुम्हाला काय वाटतंय मराठा माणसाने काय केलं पाहिजे आणखी? आणखी चांगली कामं करायला पाहिजे. पैसे वाटून काय म्हणताय? नाटो कोणच नाही. कोणच नाही. नोटा कोणाच्या बाजूने? दोन्ही बाजूने. पण हा कल बघतो आहोत. समोर आणखीन मंडळी बसल्या. आपण त्यांना सुद्धा विचारणार आहोत की त्यांचा कल हा कोणाच्या बाजूने असणार आहे. काय म्हणताय? काय वातावरण आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं? गावाचा कल कोणाच्या बाजूने असणार आहे तुमचं? दयानंद. आणि खाली अजिंक्य कदम म्हणजे घड्याळाच्या बाजूने. तर बऱ्यापैकी घड्याळाच्या बाजूने आहे धनुष्यबाणाच्या. काही लोकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुद्धा चाहते आपल्याला इथं भेटले आहेत. आणखीन काही लोक आहेत. आपण त्यांना विचारूया. इथे तरुण वर्ग आहे. आपण त्यांना विचारूया की त्यांचा कल हा कोणाच्या बाजूने असणार आहे. काय म्हणताय? काय गावाचं काय कोणाच्या बाजूने कल आहे? राष्ट्रवादी. राष्ट्रवादीच्या बाजूने कल आहे. उमेदवाराचं नाव काय तुमच्या? उमेदवाराचं नाव? उमेदवाराचं नाव राजेश्वरी भोसले नाव आहे. काय तुम्हाला वाटतं? काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? त्यांनी काय केलं पाहिजे गावासाठी? अपेक्षा आता ते आता जर काम करते तीच. काय काम केलं त्यांनी गावासाठी? रस्त्यांची बी काम चालू आहे त्यांनी रस्ते सत्तेत नसून हा. त्यांनी भरपूर कामे केली. काय काम केले? रस्त्याचे कामे केले. तर कच्चे रस्ते होते का नाही त्यांनी आता मुरुमी भरून हे सगळे रस्ते गावात गेलेत. जिल्हा परिषदेच्या जे आता उभे आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा काय आहेत? आणखी काय नाही त्यांनी असेच काम करत हवे. आमची काम करत राहावी. हाक मारले की ते पळत येते दयानंद भोसले पळत हो, आहेत असं लोकांचं मत आहे. तर आपण कालपासून एकंबे गटातले आणि एकंबे गटातील दोन्ही गणांचे पारडे कोणाच्या बाजूने झुकते पाहिले. पण येणारा काळच ठरवेल की कोणाचं पारडं जास्त जड असणार आहे आणि कोणाचं हलका असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण बघणार आहे की कोणाची सत्ता या जिल्हा परिषद मध्ये आणि पंचायत समितीमध्ये असणार आहे. धन्यवाद.
आहे